एखादा माणूस जेव्हा जन्माला येतो तर तेव्हा त्याच्या ज्या काही सवयी असतात किंवा जो स्वभाव असतो तो त्याच्या जन्माला येण्याच्या महिन्याशी निगडीत असतो का? हो, म्हणजे आजकाल जे आपण सगळेजण हार्मोन्स असं जे काही ऐकतो, व्हॉट इज हार्मोन्स? समजा एखाद्या स्त्रीला जर हार्मोनल चेंजेस होत असतील, मग तिला प्युबर्टीमध्ये हो, मिड एज क्रायसिस म्हणून हो, नाही तर मेनोपॉजचे हे सगळे हो, ते काही गर्भाशयात किंवा ओव्हरीत हार्मोन्स नसतात, ते पिट्युटरी ग्लँडमध्ये असतात. म्हणजे तुमचा जो स्वभाव आहे, तुमचा जो ॲटिट्यूड आहे, तो सगळा ह्या तुमच्या जन्मतारखेप्रमाणे ठरतो. म्हणजे असंच एक मी जेव्हा तो अभ्यास करत होतो तेव्हा एक गमतीशीर बाब होती. मी व्हिजिटला चाललेलो होतो आणि एक माणूस पाठीमागं बसलेला होता. मी त्याच्या शेजारी बसलेलो होतो आणि समोर एक गाडी चालवत होता. मला शेजारच्या खेडेगावात ते व्हिजिटला घेऊन चाललेले होते. म्हणून मी त्यांना विचारलं, तुमची गाडी आहे? नाही म्हणले, मी ह्यांच्याकडे काम करतो. असा बसला होता की जणू ड्रायव्हर ठेवला आहे. म्हणलं, तुमचा डिसेंबर जानेवारीतला जन्म आहे का? हो म्हणला, जानेवारीतला आहे. तुम्हाला कसं कळलं? मग त्यांना लगेच एकदम तो नॉर्मलला आला. तर हा जो ॲग्रेशन आहे त्यांचं, मग ते त्या ह्याच्यामध्ये एक समजून जायला लागलं. तसं मग त्याच्यामध्ये जन्म प्रकृतीप्रमाणे सगळं समजायला मला सुरुवात झाली.